परिषदेनं जुन्या कारच्या विक्रीवर 18% कर लावण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता जुनी कार विकल्यास तुमच्या खिशाला भार पडणार अशी चर्चा सोशल मीडियात रंगू लागली। मात्र खरंच असं होणार आहे का? पाहूया याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। जुन्या कार विक्रीवर 18% जीएसटी। जीएसटीच्या निर्णयानंतर सर्वसामान्यांमध्ये गोंधळ। जुनी कार खिशाला ठरणार भार। जीएसटी परिषदेनं वापरलेल्या कारच्या विक्रीवर 18% कर लावण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता जुनी कार विकल्यास विक्रेत्याला 18% जीएसटी भरावा लागणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियात रंगू लागल्या। याबाबत अनेक उलटसुलट मुद्दे मांडले जात आहेत। यावरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय। वास्तविक बहुतेक लोकांना हा नियम समजलेला नाही। त्यामुळे कुणी 10 लाख रुपयांची कार खरेदी केली आणि काही वर्षांनी ती 3 लाखांना विकली तर 7 लाख रुपयांच्या मार्जिनवर 18% जीएसटी आकारला जाईल असा गैरसमज पसरलाय, जो पूर्णतः चुकीचा आहे। त्यामुळे जुनी कार विकताना नेमका जीएसटी कधी भरावा लागणार आणि कोणाला, समजून घेऊ। जीएसटी कोणत्याही सामान्य व्यक्तीला भरावा लागणार नाही। जीएसटी कार खरेदी विक्रीचा व्यवसाय जे करतात त्यांनाच लागू करण्यात आलाय। वैयक्तिक खरेदी विक्रीत जीएसटी लागणार नाही। समजा 5 लाखांची कार ग्राहकाला 6 लाखांना विकल्यास 1 लाखांच्या नफ्यावर 18% जीएसटी, संपूर्ण 6 लाखांवर नाही। 5 लाख रुपयांची कार 4,50,000 विकल्यास कोणताही जीएसटी लागणार नाही। नोंदणी नसलेल्या विक्रेत्याने नोंदणीकृत खरेदीदाराला का जुनी किंवा वापरलेली कार विकली असल्यास कोणताही जीएसटी आकारला जाणार नाही। या नवीन बदलामुळे वापरलेल्या गाड्यांच्या विक्रीला आणि एकंदरच या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात खीळ बसेल यात मात्र शंका नाही। त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जुनी कार विकून झालेल्या नफ्यावर जीएसटी भरावा लागणार नाही। जुन्या वाहनांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर हा जीएसटी आकारण्यात येणार आहे। त्यामुळे कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नका। बिनधास्त जुनी कार विका आणि नव्या वर्षात नवीन कारचा आनंद घ्या। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।